बायबलमध्ये एक खूपच प्रभावी आणि तितकंच गूढ दृश्य आहे. असं म्हणतात की हुतात्म्यांचे आत्मे एका वेदीखालून न्यायासाठी आक्रोश करत आहेत. पण ही जागा नेमकी आहे कुठे? स्वर्गात, पृथ्वीवर, की अजून कुठल्या तरी अज्ञात ठिकाणी? चला तर मग या पवित्र रहस्याचा उलगडा करण्यासाठी या विश्लेषणात थोडं खोलवर जाऊया. हे शब्द आहेत प्रकटीकरणाच्या पुस्तकातले. आणि हेच ते शब्द आहेत जे आपल्या आजच्या शोधाची सुरुवात करतात. विश्वासामुळे ज्यांना मारलं गेलं त्या आत्म्यांचा हा आक्रोश आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. तर मग हाच तो मुख्य प्रश्न आहे जो या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. या जागेचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला बायबलमधले काही महत्वाचे धागेदोरे एकत्र जोडावे लागतील. जणू काही आपण एखादं रहस्यच उलगडत आहोत. चला आपल्या तपासाच्या पहिल्या भागाकडे वळूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पुरावा सापडतो हाबेलाच्या कथेत, ज्याला मानव इतिहासातला पहिला हुतात्मा मानला जातो. आत्मा म्हणजे काय हे समजून घेणं इथे खूप महत्वाचं आहे. बायबलनुसार आत्मा म्हणजे फक्त एखादी अदृश्य गोष्ट नाही, तर तिचा थेट संबंध आहे जीवनाच्या भौतिक स्रोताशी, म्हणजेच रक्ताशी. हा दुवा आपल्या रहस्याचा उलगडा करण्यासाठी एक महत्वाची किल्ली ठरणार आहे. इथे देव पहिल्या खुनी कायीनला जाब विचारतोय. आणि इथली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये? देव असं म्हणत नाही की हाबेलाचा आत्मा ओरडत आहे. तो म्हणतो त्याचं रक्त जमिनीतून ओरडत आहे. हा आपल्या तपासातला एक निर्णायक क्षण आहे. आता बघा, हे किती तर्कशुद्ध आहे. जर जीव रक्तात असेल आणि रक्त जमिनीतून ओरडत असेल, तर याचा सरळ अर्थ हा होतो की हाबेलाचा जीव किंवा त्याचा आत्मा जमिनीतूनच न्यायाची मागणी करत होता. हा तर्क आपल्याला आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्या खूप जवळ घेऊन जातो. आणि हा आहे आपल्या तपासाचा पहिला मोठा निष्कर्ष. हाबेलाच्या उदाहरणावरून हे अगदी स्पष्ट होतं की हुतात्म्यांचे आत्मे ज्या वेदीखालून आक्रोश करत आहेत, ती जागा दुसरं तिसरं काही नसून ही पृथ्वीच आहे. तीच जागा जिथे त्यांचं रक्त सांडलं गेलं. ठीक आहे, वेदीखालची जागा म्हणजे पृथ्वी, हे तर कळलं. पण मग ती वेदी काय आहे? या रहस्याचा दुसरा भाग समजून घेण्यासाठी आपल्याला त्या वेदीची प्रतिकात्मक ओळख करून घ्यावी लागेल. बायबलमधल्या मंदिरात खरं तर दोन मुख्य वेद्या होत्या. एक होती बाहेरच्या अंगणात, जिथे यज्ञ जाळले जायचे, आणि दुसरी होती आत पवित्र स्थानात, जिथे देवासमोर सुगंधित धूप जाळला जायचा. आता प्रकटीकरणात उल्लेखलेली वेदी यापैकी कोणती असू शकते हे समजून घेणं महत्वाचं आहे. शास्त्रानुसार पितळेची हवनवेदी जी बाहेरच्या अंगणात होती, ती हेडिसचं म्हणजेच अधोलोकाचं प्रतीक आहे. आता या प्रतिकात्मक अर्थानुसार हेडिस म्हणजे केवळ मृतांचं ठिकाण नाही, तर ते संपूर्ण पृथ्वीला व्यापणारं एक क्षेत्र आहे जे अंतिम न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. हवनवेदी आणि हेडिस यांच्यातला प्रतिकात्मक संबंध खूप खोल आहे. जरा विचार करा, दोघंही बाहेरच्या क्षेत्रात आहेत, दोघांचाही संबंध अग्नीशी आहे आणि दोघांचाही शेवट अंतिम न्यायाच्या अग्नीत होणार आहे. या समानतेमुळे हे अगदी स्पष्ट होतं की हुतात्मे पृथ्वीवरून म्हणजेच प्रतिकात्मक हवनविधी खालून आक्रोश करत आहेत. आता आपल्याला हे समजलंय की हुतात्मे कुठे आहेत आणि ते का आक्रोश करत आहेत. पण त्यांना काय प्रतिसाद मिळतो? चला आता त्यांना दिलेल्या वचनावर आणि त्यांच्या सध्याच्या स्थितीवर लक्ष केंद्रित करूया. त्यांच्या आक्रोशाला उत्तर म्हणून त्यांना शिक्षा किंवा बदला मिळत नाही, तर एक शुभ्र वस्त्र आणि धीर धरण्याचा सल्ला मिळतो. हे शुभ्र वस्त्र आणि ही प्रतीक्षा या दोन्हींचा एक खूप खोल अर्थ आहे. ते शुभ्र वस्त्र म्हणजे केवळ एक कपड्याचा तुकडा नाही, ते आहे तारणाचं प्रतीक. ही एक दैवी हमी आहे की जरी ते सध्या प्रतीक्षित असले तरी त्यांचं अंतिम स्थान निश्चित आहे आणि ते पहिल्या पुनरुत्थानात नक्कीच सहभागी होतील. तर मग ह्या सगळ्यावरून हुतात्म्यांची सध्याची स्थिती काय आहे? ते स्वर्गात नाहीत, कारण त्यांचं पुनरुत्थान झालेलं नाही. ते पृथ्वीवरच हेडेसमध्ये विश्राम करत आहेत. पुनरुत्थित झालेल्या येशूशिवाय अजून कोणीही स्वर्गातल्या खऱ्या मंदिरात प्रवेश केलेला नाही. ते सर्वजण एका मोठ्या घटनेची वाट पाहत आहेत. तर मग ही प्रतीक्षा कधी संपणार? त्यांच्या आक्रोशाला अंतिम उत्तर कधी मिळणार? आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या भागात आपण या प्रतीक्षेमागचा वैश्विक उद्देश आणि त्याची अंतिम वेळ पाहणार आहोत.
शास्त्र सांगतं की ही प्रतीक्षा तेव्हा संपेल जेव्हा देवाने ठरवलेली हुतात्म्यांची संख्या पूर्ण होईल. प्रत्येक हुतात्म्याचं बलिदान हे एका मोठ्या योजनेचा भाग आहे. आणि हीच आहे ती अंतिम घटनांची साखळी. हुतात्म्यांचं बलिदान हे सिद्ध करतं की देवाच्या आज्ञा जीवनदायी आहेत. यामुळे सृष्टीची निवड पूर्ण होते आणि त्यानंतर पाप आणि मृत्यूचं प्रतीक असलेलं हेडिस कायमचं नष्ट केलं जातं. हीच आहे निर्मितीची अंतिम पूर्तता. आणि ह्या वैश्विक पूर्ततेच्या क्षणी सुरुवातीला आपण ऐकलेल्या त्या आक्रोशाला, त्या प्रार्थनेला अंतिम आणि परिपूर्ण उत्तर मिळतं. त्यांचा त्याग व्यर्थ जात नाही, उलट तो एका नवीन निर्मितीचा पाया ठरतो. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? हुतात्म्यांचे आत्मे पृथ्वीवरून न्यायाची मागणी करत आहेत, ही कल्पना आज जगात होणाऱ्या अन्यायाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आपल्याला या विश्लेषणाच्या शेवटी एका नव्या चिंतनाकडे घेऊन जातो.